थँक्यू सो मच हेमंतजी सोनवणे सर. छोटी मोठी युद्ध संपली, आता मात्र अंतिम. कारण 10 टीम्समधनं 2 टीम्स क्वालिफाईड राऊंड खेळत असतात. रोजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं दिवस क्रमांक 4 आणि या चौथ्या दिवसामध्ये क्वालिफाईड राऊंडसाठी झेंडा स्पोर्ट्स अटगाव विपक्षात श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी संघ पाहायला मिळतोय. आणि हा सामना जबरदस्त कमालीचा. पहिलं षटक हाताळण्यासाठी हेमंत सोकांडे आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी हेमंत सोकांडे पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती गणेश डिंगोरे आणि रोहन. हॅलो, पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडीगुल गणेश डिंगोरे बड़ी मछली जाल में फंस गई है. गणेश या चेंडूवरती आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू जसा आला अगदी लेंथ लाईन अचूक, टप्पा अचूक, वेध घातल्या स्टनचा आणि गणेश डिंगोरे माघारी परततोय. जबरदस्त काय कमालीचा चेंडू राहिला. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट होते, टार्गेट अगदी स्टंप वरती आणि चारी खाने चित. महेश दादा चौधरी, आमचा आवाज आपल्याबद्दल पोहोचत असेल तर आपण मुख्य मंच करून स्थानापन्न व्हायचे. महेश दादा चौधरी. गणेश डिंगोरे मैदानाच्या बाहेर जातोय, जयंत येतोय. इनॅट क्रमांक 3 वरती जयंतची निवड केली गेली आहे. या मॅच साठी महत्वपूर्ण सामना आहे. हेमंत सोकांडे जाणतोय, एक गुणी खेळाडू खऱ्या अर्थानं झेंडा स्पोर्ट्स अटगाव टीम कडनं ओळख आणि टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सातत्याने सांगत असलेला यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. पहिलं षटक घेतलं, पहिल्याच चेंडूवरती गणेश डिंगोरेला परतीचा प्रवास करावा लागलाय. जयंत आलाय. सर, हा बॅटलच गणेश टू हेमंत होता आणि तो जिंकला बॅटल हेमंत सोकांडे. पहिल्या चेंडूवर गणेशचा अडसर दूर केलाय. आई गावदेवी गोटेकर बी संघाला थोडंसं दडपणात टाकलंय. खूप सारे प्रेक्षक मैदान भरलंय. आजचा चौथा दिवस. उद्या मात्र खूप साऱ्या क्रिकेट पाहायला मिळेल. फंडे असेल. पुन्हा एकदा जाऊया हेमंत सोकांडे. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर या चेंडूवरती देखील संधी बनते का? यस, सेकंड विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती गणेश डिंगोरेला टार्गेट, दुसऱ्या चेंडूवरती जयंत बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरी विकेट, दुसरा हादरा, दुसरा गडी बाद करत असताना हेमंत सोकांडेचा जलवा. सर, अपेक्षा होती या चेंडूवर सिंगल रोटेट होईल, पण या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सातत्याने सांगत असतो की मित्रांनो, सिंगल रोटेट करता आली पाहिजे, दडपण रिलीज करता आला पाहिजे. कारण हा रिलीज न करता पुन्हा एकदा दडपण डबल केले टीम गोटेगर बी संघानं. कारण हा चेंडू सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहण्याची गरज होती आणि रोहन शेळकेला स्ट्रायकर एंडला घेऊन जायचं होतं. मात्र आमचा प्रत्येक बॅटर षटकाराशिवाय दुसरा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि कदाचित यामुळेच बऱ्याच सामन्यांमध्ये आपण लागोपाठचे विकेट गमावताना पाहतोय. सर, चेंडूच्या मेरिटनुसार खेळलं पाहिजे. कौतुक करावं लागेल. शॉर्ट चेंडू होता, पूल केल्यानंतर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी जर बघायला गेला तर दूरवरचा पल्ला होता, परंतु त्याने कव्हर केला तेवढा एरिया आणि चेंडूला अगदी गॅदर करण्यामध्ये कुठलीही चूक केली नाही. आणि जयंतला मात्र परतीचा प्रवास. इनिंग क्रमांक 4 वरती यावेळेस येतोय नवीन फलंदाज रवी डिंगोरे. विधे सर, एक रवी अर्थात एक सूर्य अस्ताकडे चाललाय आणि हा रवी आपल्याच संघाला पुन्हा एकदा उदय देण्यासाठी, उड्डाण घेण्यासाठी आला आहे. पिचवर येतोय, स्ट्रायकर एंडला जाईल. काय घडेल? हा रवी टीमला संकटातून बाहेर काढेल का? सर, 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या आहेत आणि हेमंतसाठी हॅट्रिक इन अ हॅट्रिक, ते देखील श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी संघासाठी हॅट्रिक हेमंत घेईल का? तिसरा चेंडू, ओहो, यावेळेस फटका खेळून काढलाय. कोशिश क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलची 1 धाव. सर, या सिरीज मधलं एक हॅट्रिक आलेलं आहे की जे ओके, प्रीतम जोशी आवाज या कमी करा. गोलंदाजानं त्या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण केले. विकेट हॅट्रिक हेमंत सोकांडे. सोनवणे सर, ओ चालेल चालेल, ओ ओ ओ चालेल चालेल भाई, करतो आवाज करतो. हो हो, झेल टिपला गेला. या वेळेस देखील विकेट आली आहे.
विकेट क्रमांक 3 रोहन देखील नाराज करतोय. स्क्वेअर लेग डीपला यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला उंची प्राप्त झाली, अंतर मात्र कमी आणि यावेळेस डीपमध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आला, गॅदर करतो झेल आणि संपलाय रोहन या फलंदाजाचा देखील खेळ. कर्णधार माघारी परतलाय. आता मात्र कोण येईल? विकेट जसजशा जवळ येत चालल्या आहेत, विकेट्स येत चालल्या आहेत, तसतसे गोलंदाजाचे मनसुबे देखील वाढत चाललेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक सर एनर्जी भरण्याचं काम केलंय हेमंत सोकांडे. क्या बात आहे. 3 मोहरे गारद झालेत. टीम गोटेकर बी संघाचा विचार केला तर सातत्याने मोठे पटके सर खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, बाकी काही नाही आहे. आपण सिंगल डबल जर धावा घेतल्या तर एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. 24 चेंडू एक एक घेतल्या, काही दुहेरी घेतल्या, एखादा वाईट चेंडू आला, एखादा नो येईल, एखादा खराब चेंडू आला त्याला चौकारा बाउंड्रीला धाडलं तर एक 35-40 धावा सर सहज येऊ शकतात. हॅलो हॅलो सध्या तरी स्कोर बरोबरती केवळ 1 धाव 3 गडी बाद. हो पुन्हा एकदा संधी होती. यावेळेस मात्र बॅकफुटवरती जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता मनीष लहानेचा, परंतु मिस होतोय आणि निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय. काही कमालीची गोलंदाजी. हेमंत सोकांडे 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 ओनली सोकांडे. लीडिंग एज पुन्हा एकदा टेकन. 4थी विकेट, 4था हादरा. 1 धाव आणि 4 विकेट प्राप्त केल्यात हेमंत सोकांडेनं. कमालीची गोलंदाजी. वेल डन बॉईज. झेंडा स्पोर्ट्स अटगाव. सर मॅच विनिंग स्पेल होतो की काय असं पाहायला मिळतंय. 4 विकेट्स, त्याही पहिले 4 बॅटर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये अमित भांडे त्या ठिकाणी काय घडेल. बॅक टू बॅक विकेट्सचं पतन होत राहिलं आणि जसं विकेट्सचं पतन झालं तसं रणनीती देखील बदलली. त्या ठिकाणी गोटेकर बी संघानं अंतिम सामना आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना आहे. कोण होईल क्वालिफाय माहीत नाही आहे. मग ज्या पद्धतीनं हेमंत सोकांडेनं हे षटक हाताळले ना, ला जवाब. अविनाश दुसरं षटक घेऊन त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. बंद केलंय तुम्ही. अविनाश येतोय षटक क्रमांक 2 मध्ये. तोपर्यंत हेमंत सोकांडेने पहिल्या ओव्हरमध्ये कारनामा केलाय. 4 गडे बाद केले, तंबूच्या आशेला माघारी परतून लावलेत आणि धाव केवळ 1 दिली आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये अविनाश आलाय. स्ट्राईक एंडवरती रवी. फटका चांगला आहे, गॅप शोधला गेला, मॅप लावला गेला आणि चेंडू 1 बाउन्स गॅदर करून थ्रो करतील एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचले 3 या अंकावरती. नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना रंगतोय दिवस क्रमांक 4 मधला क्वालिफाईड राऊंड पाहायला मिळतो. झेंडा स्पोर्ट्स अटगाव विपक्षा श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी. प्रथम नाणेफेकीचा गोल विजय झाल्यानंतर फलंदाजीचा स्वीकारली गेली, परंतु फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, 3 गडी बाद आणि 1 धाव होती. 4 गडी. उचललाय चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. क्या बात आहे. रवी डिंगोरे यावेळी मात्र संघासाठी तारणहार ठरेल का? कारण मी सांगितलं की 1 रवी अस्ताकडे चाललाय, मात्र 1 रवी मैदानावर आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. होईल का संघर्ष? येईल का चांगली धावसंख्या? कारण अर्थात अवीवर चढवला हल्ला. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर आल्या 6, 8 धावा. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 9 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अवी टू रवी. हॅलो यावेळी मात्र अवे फ्रॉम द ऑफस्टिक. नक्कीच अभि सावंत सांगतात इट्स अ वाईड. अवांतरची धाव जोडली जाईल. 10 दुहेरी धावसंख्या गाठली आहे टीम आई गावदेवी गोटेकर बी संघानं. आजही खूप साऱ्या टीम आल्या. 10 टीम होत्या. अंतिम 2 टीम आहेत ज्यांच्यामध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एक अवांतर वाईड. श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी. सलगचा हा दुसरा अवांतर फेकला गेलाय. अवीवर दडपण. रवी हवी झालाय या मॅचमध्ये, या षटकामध्ये. ड्रोनच्या साहाय्याने ही चित्र खऱ्या अर्थानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात.
मोठी स्पर्धा आहे स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026. थरार आणि थरार काय षटक हाताळलं हेमंत सोकांडेनं. पहिलं षटक केवळ 1 धाव खर्च केली, 4 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. लॉंग ऑनला जाऊन उभा राहिला, गाईड करतोय अविला, टाइम टू टाइम कानमंत्र देतोय. हे षटक आत्तापर्यंत 2 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्यात. हा चेंडू चांगला राहिला आहे, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र चेंडूला उंची देखील कमी दिली गेली, वेग होता, चेंडू विसावतोय. यष्टीरक्षक राजेश मडके यांच्या हातामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव देऊन 4 गडी बाद केले हेमंत सोकांडेने. तुम्हाला मात्र त्याच्या पायावरती पाय ठेवून अगदी अचूक टप्प्याची चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हो हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर म्हणावा लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला गेला आणि अगदी बुंद्यामध्ये चेंडू, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलं. रवीला बॅटमधनं कुठलीही धाव नाही आहे. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. सर जे 2 व्हाईट टाकले होते ना त्या 2ला कम्पेन्सेट केले, भरपाई केली. हो, यावेळी चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. या सिक्सर, 6 धावा. रवीला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही आहेत. रवी एक चांगला बॅटर म्हणून ओळखला जातो आणि शॉर्ट चेंडूमध्ये आणि अगदी रडारमध्ये आलेले चेंडू त्याच्या संपर्काने, जेव्हा संपर्क होतो बॅट आणि बॉलचा त्यावेळेस मात्र तगडा संपर्क पाहायला मिळतो. याआधी देखील एक षटकार पाहिलं आपण, स्लॉटमध्ये चेंडू होता, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला होता. यावेळेस शॉर्ट चेंडू पुल केला, शरीरयष्टीवरती आला होता चेंडू आणि बघा काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. सर षटकार 16 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. 1 धाव पहिल्या षटकात आली होती. एकूण 17 धावा आहेत, गडी बाद झाले 4. रवी आपल्या संकटातून बाहेर काढताचा टीमला चाललाय, चेंडू पॉईंटच्या दिशेला, सीमा रेषीव क्षेत्ररक्षक असतील, चेंडू निघून जाईल, सीमा पार, चौकार. क्या बात आहे रवी. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले आणि या षटकामध्ये धावा किती आल्यात तर तब्बल धावा आल्यात 20 आणि 21 धावा धावफलकावर. सर काय म्हणाल, पहिल्या षटकात 1 आणि या षटकात 20. पुन्हा एकदा कमबॅक केले टीम श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी संघानं. मी तर म्हणेल रवीनं जबाबदारी घेतली खऱ्या अर्थानं. 4 विकेट्स गमावल्यानंतर रवी आला. रवीच्या बॅटमधनं 2 षटकार देखील पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये आणि 1 चौकार देखील, म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेतली. मागील ओव्हरमध्ये 1 धाव आली होती, या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा घेतल्या गेल्या आणि अविनाशचा अगदी पहिल्या चेंडूपासून समाचार घेतला गेला. अविनाशनं खराब गोलंदाजी केली मी तर म्हणेल, कारण 4 गडी बाद केले असताना तुम्हाला जर इन क्रमांक 6 वरती आलेला फलंदाज जर षटकार आणि चौकार ठोकत असेल तर मात्र तुम्ही कुठेतरी बॅकफूटवरती जाताय, तुम्ही कुठेतरी चुका करताय आणि त्या चुकांची मात्र भरपाई तुम्हाला करावी लागेल येणाऱ्या उर्वरित गोलंदाजांना. सर प्रफुल्ल आलाय 30 षटक घेऊन. हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय, डॉट बॉल. प्रफुल्ल मागच्या सामन्याचा सामनावीर आहे, चांगला झेल पकडला होता लॉंग ऑफला आणि बॅटिंग देखील चांगली झाली. ड्रोनच्या साह्याने सर्ग चित्र टिपलं जातंय. दर्शन भांडे, क्या बात आहे, जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण केले जातं या संपूर्ण स्पर्धेचं. गाई गेंद यावेळी थांबणार नाही, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय, क्रॅकिंग सिक्सर. अमितनी काय फटका सजवला गेला, जसा चेंडू स्लॉटमध्ये आला, पार्किंग लॉटमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवून दिला गेला. पिकअप आणि ड्रॉप ही संवेदना त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस लडारमध्ये चेंडू होतो पिकअप केला जातो आणि ड्रॉप मैदानाच्या बाहेर करत असतो. चांगली फलंदाजी आणि अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी. रवीनं हात खोलायला सुरुवात केल्यानंतर अमित म्हणतोय आता मी मात्र माघार का घेऊ. सर कमबॅक केल्या टीमनं, आणखी एक चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र यावेळी झेल टिपलाय आणि त्या ठिकाणी अमितला माघार जावं लागेल. 5वा धक्का दिलाय टीम गोटेकर बीला. टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघानं पहिल्या षटकातील 4, या षटकातील 1 असे 5 विकेट्स मात्र थोडा का प्रमाणात होईना कमबॅक केले. 27 धावा स्कोर कार्डवर, 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2.3चा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि या 2.3च्या सामन्यामध्ये आतापर्यंत गडी गमावले तब्बल 9 चेंडू सर शिल्लक आहेत आणि आता AB आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये. अमित गेलाय, बडे मिया छोटे मिया सुभानल्ला. खेळ करावा लागेल चांगला. निश्चितच इनायत क्रमांक 7 या नंबरवरती आता मात्र आतिश पांडे आलाय
अतिश बांडेला जाणीवपूर्वक थांबवलं गेलं होतं. जाणत होते की महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर शेवटच्या अंतिम ओव्हर्समध्ये अतिश बांडे आपली अतिशय पारी करेल आणि महत्त्वाच्या धावा जोडील, या अनुषंगाने त्याला इनॅट क्रमांक 7 वरती यावेळेस पाठवलं गेलंय कर्णधाराच्या वतीनं. अतिश बांडे स्ट्रायकिंग वरती आपण त्याला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवरफुल कामगिरी झाली आहे. मागील चेंडूमध्ये एक महत्त्वाची विकेट टिपली आहे. सर या षटकात एक षटकार आलाय, मग 3 चेंडू पाहिले तर डॉट 6 आणि विकेट. अतिश बांडे प्रफुल थोडं बचके राहणार आहे सांगावं लागेल, कारण समोर अतिशय मोठा फटका खेळला जाईल. यावेळी पॉईंटला कट केला चेंडूला, एक सिंगल आली आणि त्याला माहिती आहे रवी चांगला खेळतोय, एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला आलाय. याला म्हणतात क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. सर मी तर म्हणेल की गोलंदाजाच्या मनामध्ये चर्चा असणं गरजेचं. समोर कुठला फलंदाज आहे, त्याचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, कुठल्या टार्गेटवरती तो जास्त करून फटके खेळतो, आपल्याला टार्गेट केलं जातं, या अनुषंगाने प्रफुल्लच्या मनामध्ये खूप सारे विचार आहेत आणि व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी सर विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागते. यावेळी डोक्यावरून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्राकडे, सिंगल मिळेल आणि या सिंगलनं त्या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोचतंय 29-29. 5 गडी गमावले टीम गोटेकर संघानं. 29 धावा कमबॅक मित्रमे काही प्रमाणात झाल्या. 40-42 धावा इथून पुढे दिसत आहेत सर. चेंडू शिल्लक आहेत 7. या 7 चेंडूंमध्ये किती धावा येतील, तर 1-2 तर षटकार नक्की येईल आणि एक सन्मानजनक धावसंख्या होईल का. गोलंदाजी तगडी आहे. आधी मडके आहे, प्रीतम जोशी आहे, आतिश भांडे आहे आणि मग उडतोय ऑप्शन तो मनीष लहाने आणि त्या ठिकाणी ओमकार परटोले. पाहूया काय घडतं या ठिकाणी. भरधाव वेगानं बॅकअप आलं होतं पण पॅकअप नाही झालं. काय शेवटच्या चेंडूवरती उंगली फिरवली गेली, चेंडूला देखील फिरवलं गेलं आणि जे मनामध्ये टार्गेट होता यावेळेस अतिशचा की हा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायचा, त्याला देखील फिरवलं गेलं, विचारांना देखील फिरवलं गेलं. कुठेतरी असा प्रकारचा चेंडू प्रफुल्लचा राहिला. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस जफलकावरती 30 धावा 5 गड्यांच्या बदल्यामध्ये. अगदी वेळेत 3 षटकं सर हाताळली टीम झेंडा स्पोर्ट्स आटगावनं. मागच्या इनिंगमध्ये देखील, मागच्या सामन्यातही आणि या सामन्यातही अगदी वेळेमध्ये 3 षटकं हाताळलीत. अंतिम षटक घेऊन कोण येतात पाहूया. गौरव. थोडंसं परिवर्तन झाले. मागच्या सामन्यात राजेश मडके सर आले, 18 धावा दिल्या गेल्या. यावेळी थोडा विचार केला, नाही वेगळ्या गोलंदाजाला संधी देऊया, कदाचित शेवटचं षटक टर्निंग पॉईंट ठरू शकतं. त्या ठिकाणी पहिल्या 3 मध्ये 17 होत्या म्हणून वाचले झेंडा स्पोर्ट्स. अदरवाईज या जर 20-25 आहेत त्यानंतर आले असतं तर थोडी तगडा मुकाबला झाला असता. आसनगाव टीम थोडं खराब आणि ऑफ डे राहिला आज. सर जाऊया, 4थं षटक सुरू होते. गौरव चांगला गोलंदाज आहे. मी तर म्हणेल की चांगला स्पेल दिला गेला आहे गौरवकडे, कारण गौरवमध्ये एक चांगली गती आहे, एक व्हेरिएशन भरी गोलंदाजी आहे. गती जर बघायला गेलात तर आतापर्यंत टाकलेले 3 षटकं याहीपेक्षा वेगवान गोलंदाज आहे हा. परंतु अचूक टप्पा ठेवणं मी तर म्हणेल सध्याच्या घडीला महत्वाचं बनलंय. अतिशला तुम्हाला मात्र अचूक टप्पा ठेवावा लागेल. पुढचा चेंडू असेल यावेळी कडक. ज्या क्षणी बॅटवर आला त्या क्षणी स्वीट साऊंड, सिक्सर, 6 धावा या अमित भांडेच्या बॅटमध्ये. तगडा खिलाडी, बड़ी सोच बड़े खिलाड़ी और बड़ी मैच, बडा मॅच का खिलाडी. 6 धावा, धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 36 ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र सर बऱ्यापैकी कमबॅक टीम गोटेकर बी संघाचा. हे धावफलक पुढील 5 चेंडूमध्ये 50 पार जाईल का. आतिश भांडे याच प्रकारे जर बरसला तर सर 50 धावा दूर नाही येत इथून पुढे. 36 झाल्यात. गौरव टू आतिश. आणखी एक काऊ कॉर्नरच्या डोक्यावर राजेश मडके सरांना आव्हान दे. चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. सर मी तर म्हणेल यावेळी झेल सोडला गेलाय, कारण बराचसा पाठीमागे गॅप्स देखील होता. तुम्हाला ती बाउंड्री मात्र यावेळेस बॅकफुटला जाऊन झेल घेणं गरजेचं होतं. हा झेल होऊ शकला असता. आय थिंक एफर्ट राहिला थोडासा कमी आणि या एफर्ट अभावी मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर ठोकला गेलेला. हा दुसरा बॅक टू बॅकचा षटकार. अतिश भांडे बघा, हेलिकॉप्टर काय उडवलं गेलं आणि मैदानाच्या बाहेर लँडिंग देखील झालंय. हेमंत सोकांडेने पहिल्या षटकात जी काही मेहनत घेतली ना
ती मेहनत आता या षटकामध्ये कुठेतरी 2 चेंडू 2 षटकार आलेत, धावफलक जाऊन पोहोचलंय सलगच्या तिसऱ्या षटकारासाठी. जयेश नारिगरा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. आतिश भांडे 1 मोर 500 रुपीज. गौरव टू नक्की सर, जयेश नारेकरांनी 500 रुपये लावलेत. जयेश नावाची लोक जे असतात ना, खूप दिलदार असतात. नक्कीच स्वरा एंटरप्राइजेसचे सर्व आमचे साथी समालोचक जयेश विदेसर हे देखील कॉम्बॉक्समध्ये सांगतायत या नावाची लोक खूप दानशूर असतात, दिलदार असतात. हो, 1 मोर दिस टाइम बिग ह्यूज वंडरफुल पॉवरफुल ब्युटिफुल व्हॉट अ ह्यूज सिक्सर. 6 धावा. सामन्याचं पारड सर कम्प्लिटली चेंज झालंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज विन केलंय अमित भांडे AB ऑफ शहापूर. इट्स अ बिगी सिक्सर. खूप लांब वरती चेंडू निघून गेला. सरकारी दवाखान्याला भेट देण्यासाठी PS देशमुखला यावेळेस भेट केली आहे चेंडूनं. आणि बॅक टू बॅकचा आलेला हा तिसरा षटकार, तिसरा तडाखा. इट्स अ हाय हँडसम आतिश भांडेच्या बॅटमधनं निघालेला हा षटकार. सर मला वाटतं चेंडू गोटेकरकडे गेला मेसेज घेऊन. TV ऑन करा. पुन्हा एकदा ऑन झाले टीम, कारण पहिल्या षटकात 4 गडी गमावल्यानंतर चौथ्या षटकापर्यंत मला वाटतं पूर्वी असं व्हायचं ना, भारताने जर विकेट गमावल्या TV बंद व्हायच्या, नंतर कोणते सांगायचं अरे खूप चांगली मॅच चालू आहे मग ऑन करा. तसं काहीच आज गोटेकरच्या बाबतीत झालं. पहिलं षटक ज्यांनी बघितलं असेल त्यांनी मोबाईल पण ठेवला असेल, TV बंद झाला असेल. मी तर म्हणेल यावेळेस हेमंत सोकाणे म्हणत असेल की भाई हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी किस्ती थी डूबी जहाँ पाणी कम था. कारण पहिलं षटक त्यांना एवढं जबाबदारीपूर्वक हाताळलं असताना जर चुका होत आहेत तर तुम्हाला तुमच्याच कोणीतरी लुटलंय. चर्चा कसली आहे मॅच बॉल. येस सर. अतिशय निश्चितच मॅच बॉल येण्या, परंतु रिदम मध्ये होता गोलंदाज. आणि यावेळेस तुम्ही गोलंदाजाला जेव्हा थांबवता एक कुठेतरी थोडीशी चुकी झाली आहे, परंतु हरकत नाही आहे. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्यायचा आहे, परंतु या चुका मात्र थांबवा. पंकजी डिंगोरे आणि जे नारिगरा यांच्याकडून आणखी 2 षटकार आले. अजून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सलगचे 5 षटकार येतील का? नावात कमाल आहे, नावात. 1000 रुपयाचं कॅश प्राईज, डबल झाली प्राईज. गौरव टू आतिश. आतिशची आतशिपारी आणि फेक लाईन नो. गरीबी में आटा गिला. ओह माय गुडनेस. सर असं म्हणतात लक फेवर्स द ब्रेव्ह. इथे थोडंसं धाडस दाखवलंय आणि DRS घेतलाय फिल्डिंग साईडनं. नो बॉल चेक केला जाईल त्या ठिकाणी. आमचे ओव्हरस्टेप झाला यावेळेस गोलंदाज. येस सर. पाहूया काय घडतंय, कारण आतिश भांडेनं 1 मागितला होता, मिळाले 2. आतिश भांडेच्या बॅटमधून आतशी षटकार. फायर वर्क्स उडतायत. ऑन फायर कर रहा है आतिश. धावफलक जबरदस्त डेकोरेट केले गेले. सुरुवातीच्या पहिल्या षटकात 4 विकेट गमावल्यानंतर इट्स अ ओव्हरस्टेपिंग नो बॉल. येस, खूप हा चेंडू ओव्हरस्टेपिंग झालाय हा गोलंदाज आणि नो बॉल कॉल आलाय अभि सावंत यांचा. 3 चेंडूंमध्ये 21 त्या ठिकाणी घेतल्यात. यावेळी चांगला चेंडू आहे. मिड विकेटला 2 शतक येतील. 1 पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न मिसफील्ड. सर काय म्हणावं दुष्काळात 13वा महिना. या ठिकाणी धावा येत आहेत आणि पहिल्या षटकातली हेमंत सोकांडे यांनी केलेली मेहनत जवळ मी तर म्हणेल ना, हे स्कोअर कार्ड खूप पुढे चाललंय. झेंडा स्पोर्ट्स आडगाव जो बॅटिंग करायला मित्रांनो 4 तगडे गोलंदाज गोटेकर 20 संघाकडे आहेत आणि नक्कीच तुमची कसोटी लागेल. आव्हान असेल, मी म्हणेल कठीण असेल पण अशक्य नसेल, कारण कोणती धावसंख्या चेसेबल असू शकते. नेक्स्ट बॉल. यावेळी खोदून काढलाय चेंडू, कोणती मुवमेंट नाही. आतिश भांडे मी तर म्हणेल स्वतःला त्या ठिकाणी वाचवलंय. यष्ट्यांच्या आड येऊन बॅट पुढे घेतली आणि डॉट बॉल. सर धावफलक जाऊन कुठे पोचलाय?
पंकजी डिंगोरे आणि जे जी नारिग्रा या चेंडूवर षटकार आला तर 500 तफलकावरती 555 55 लॉस ऑफ 5 आणि खूप सारा वायफाय हायफाय आणि फाय या चेंडूवर षटकार आला ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. काय गरज आहे संबंध त्याचा थांबायचा. आतिश भांडे बॅट मधून 3 षटकार 1 चौकार 1 डबल 2 सिंगल. हो यावेळी झेल 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 अभी न घेर टिपलाय झेल मात्र नो बॉल. क्या बात आहे. पुन्हा एकदा गौरव गौरव पूर्ण टीम यावेळी गौरवला कान मंत्र देईल का. नो प्लस मला वाटतं 2-3 पुन्हा जोडल्या जातील. 58 या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत सांगतं 28 धावा. किती मोठे सर या 30चं हायेस्ट आहे 31चं सॉरी वेताळ स्वामी संघाचा पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 31 धावा खर्च केल्या होत्या 7 वाईड आले होते 1 नो. नक्कीच 11 चेंडू हाताळले होते ते षटक पूर्ण करण्यासाठी. यावेळी काय घडेल. गौरव मला वाटलं होतं गौरवचा गौरव होईल मात्र आतिश भांडे सापडल्यामध्ये हो खोदून काढलाय. चांगला चेंडू आहे. एक घेतली दुसरीचा प्रयत्न होईल. हेमंत सोकांडे चेंडू थोडीशी मिसफिल्ड मीन्स 1 मोर थोडी मिसफिल्ड झाल्यानंतर एक अतिरिक्तची धाव मिळत असते आणि 2 धावा अंतिम चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचलंय 61 टू विन. 24 चेंडू 60चं लक्ष आहे टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाला. आतिश भांडे प्लीज 1 मिनिट येऊन जा ना. कॅश प्राइज घ्या झालं लगेच ये ना प्लीज. 10 चेंडूमध्ये आतिशच्या बॅटमधून आल्या तब्बल 300चा स्ट्राईक रेट. मागच्या सामन्यात थोडा फेल झालाय मात्र यावेळी डॉमिनेशन. चला टीम गोटेगर भी आज की शाम अपने नाम होगी या नहीं. पहिलं षटक हेमंत सोकांडे पुन्हा 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 डोळ्यासमोर झरझर झरझर येत आहे. गणेश डिंगोरे पहिल्या चेंडूवर बाद. दुसरा चेंडू नंतर सिंगल तिसरा 5वा डॉट. काय षटक ठरलं होतं हेमंत सोकांडे मात्र यावेळी ते विसरून जावं लागेल. गौरवला देखील षटक विसरून जावं लागेल. रणनीती आम्ही सातत्यानं स्टेजवर सांगत असतो. फर्स्ट प्लॅन युअर वर्क. तुमच्या कामाचा पहिल्यांदा आराखडा तयार करा नंतर आराखड्यानुसार कामाला लागा देन वर्कआउट युअर प्लॅन. तो प्लॅन वर्कआउट झालाय. टीम गोटेघर बीचा विकेट्स एका बाजूने पडतात. आपला हुकमी एक्का ठेवून दिलाय आणि आतिश भांडेला त्यावेळी घेऊन आलेत जेव्हा समजलं दिस इज द राईट टाइम टू सेंड आतिश इनसाइड द ग्राउंड. काही बहारदार फलंदाजी झाली. 10 चेंडू 30 धावा आणि जेव्हा टीम संकटात 4 गडी. चला जास्तीचा हॅलो चला जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. टीम मीटिंग करू नका कारण 5:50 झाली आहेत 51 आणि जसा पहिला चेंडू टाकला जाईल टाइम आउट देखील ऑन असणार आहे. प्रति षटक 5 मिनिटे. स्कोअर 60 झालेत. 24 चेंडू 61 धावांची गरज. हेमंत सोकांडे राजेश मडके ॲज युजल आले सलामीला. पाहूया 61 धावांचा चेज आहे. 4 षटकात 15ची सरासरी 15.25ची सरासरी राखावी लागेल. हवा कुठेतरी थांबली आहे. ही हवा कोणाच्या बाजूने कोणी हवा केली तर आतिश भांडेने हवा केली आहे आणि आतिश जर पहिलं षटक हाताळत असेल ना तर पुन्हा एकदा त्याच्या हॅट्रिकला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज लागले. जयजी नारेग्रा आणि पंकजी डिंगोरे 2000 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिकसाठी. आतिश भांडे क्या बात आहे. कोणत्याही गोलंदाजाला गोटेकर बीच्या जर अनाउन्समेंट चेंज झाली आहे. जेपी तयार राहा. मागच्या सामन्यात हॅट्रिक आली आहे जेपीसाठी. प्रीतम जोशी आतिश भांडे गोलंदाजी मार्कवर येतोय. थोडा कानमंत्र जीडी त्या ठिकाणी देतोय. एस्टनच्या मागे कॅप्टन कुल रोहन. क्षेत्ररक्षण कसं सजलं जाईल पाहूया. अकॉर्डिंग टू फिल्डिंग गोलंदाजी होईल का. गरज आहे जयेश सर.
15ची सरासरी राखायची आहे आणि ते सोपं होणार नाही आहे. नक्कीच कमालीची जोडी आली आहे. राजेशजी मडके सर एक ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. खूप सारा अनुभव आहे क्रिकेटमधला. नॉन स्ट्रायकिंगवरती आपण त्यांना पाहतो. जर्सी क्रमांक 45 मध्ये स्ट्रायकिंगवरती हेमंत सोकांडे पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त बॅटल आहे. दोन्ही बाजूनं जर बघायला गेला, दोन्ही बाजूनं विचार करायला गेला तर एका बाजूनं रुतबा आणि जलवा दाखवण्यासाठी गोलंदाज आधी येतोय. आधी मडके चांगले गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तर स्ट्रायकिंगवरती हेमंत सोकांडे. एक षटकार जर ठोकला गेला पहिल्या चेंडूवरती तर ऑन केलं जाऊ शकतं, परंतु ती चुकी आधी करणार नाहीये. आणि जर ती चुकी झाली तर मात्र हेमंत सोकांडे एकदा ऑन झाला तर मात्र तो थांबायचं देखील नाव घेत नाहीये. मनीष गोतारणे आणि जयेश नारिगरा प्रति विकेटसाठी 500 रुपये आणि हॅट्रिकसाठी 2000. पहिला चेंडू फेकून दिलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. गणेश डिंगोरे त्या ठिकाणी पाहत राहिले, चेंडूकडे निघून गेलाय सीमा पार. षटकार. या चुकीमध्ये काही नव्हती, लेंथ खराब पाहायला मिळाली. थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्याला पुल केलं, पॉवरफुल सक्सेसफुल मिड विकेटच्या डोक्यावरनं. गणेश डिंगोरे केवळ चेंडूकडे बघत राहिला आणि चेंडू मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी ठोकलेला हा पहिल्या चेंडूवरती आलेला पहिला षटकार. क्या बात आहे. आधी टू हेमंत. यावेळी थोडंसं रनअपमध्ये ट्रबल आलाय आणि हे होतं बऱ्याचदा. पहिल्या चेंडूवर षटकार आला की गोलंदाज बऱ्याचदा रनअप विसरून जातात. कारण पहिल्या चेंडूवरचा मोठा फटका म्हणजे शुअरली मोठं षटक येईल. किती धावा येतील पाहूया. 15चे टार्गेट आहे प्रति षटकामागे. पॉवर प्लेमध्ये किती घेतील. हेमंत सोकांडे रेडी टू बॅट. ओ जाऊ दिलाय अवांतर. वाईट बॉल. हेमंतजी तावडे सांगतात इट्स वाईट अवांतर. षटकारानंतर बऱ्याचदा वाईट पाहिलेत आम्ही आणि तेच झालं. आधी मडके या ठिकाणी वाईट फेकतायत. बॅटची लिडिंग आहे. जयंत आहे चेंडू खाली. टिपला गेलाय झेल. संपलाय. हेमंत सोकांडे या फलंदाजाचा खेळ. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती बॅट लॉक करणं गरजेचं होतं का. अवे फ्रॉम द बॉडी होता. चेंडू बाहेर देखील होता खूप सारा. फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसला. जयंत यावेळेस मात्र झेल टिपलाय. हेमंत सोकांडे डगआउटमध्ये नाराज, मायूस, उदास चेहऱ्याने परततोय. सर विचार केला तर हा चेंडू बाहेरच चाललाय. बाहेरच्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न खेळण्याचा पॉईंटच्या डोक्यावर मात्र झालं काय. लिडिंग एज. जर हा संपर्क झाला नसता तर पंचांनी लगेच सांगितलं असं इट्स वाईट. पण थोडं कंट्रोल करणं, मनावर ताबा ठेवणं कठीण होतं बऱ्याचदा खेळत असताना. आणि त्याचं कारण आहे टार्गेट हे तितकं मोठं आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल येत आहेत. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी झाली होती अमोलची. मात्र यावेळी काय घडेल पाहूया. तर म्हणेल 2 षटकं राहणं गरजेचं होतं. हेमंत सोकांडे 2 षटकं खेळणं गरजेचं होतं, कारण 2 षटके जर 12 चेंडू खेळला असता तर निश्चितपणे धावा आल्या असत्या. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणि अजयजी पुत्रन सर, ही मी तर फलंदाजांना वारंवार सांगत आलोय समालोचनामधनं की ज्यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवले जातात चेंडू त्यावेळेस तुम्ही मात्र त्या मेरिटनुसार खेळा. चेंडूला मात्र कव्हरच्या दिशेला खेळण्याचा देखील प्रयत्न करा. पण वारंवार ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चांगला होता, परंतु स्क्वेअर लेग डीप मध्ये यावेळेस गणेश डिंगोरे येतोय चेंडूवरती. टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. हेमंत जसा माघारी परतला तर पाठोपाठ अमोल देखील माघारी परततोय. सर या मैदानावर मला वाटतं षटकार चौकारांची संख्या या सिंगलपेक्षा जास्त आहे. सिंगलही मला वाटतं एवढे आले नसतील. षटकार चौकार 150च्या घरात चौकार आहेत आणि मला वाटतं 125 की 27 कधी षटकार आहेत. तुम्ही विचार करा षटकार चौकारांची संख्या, सिंगलची संख्या किती असावी. यात खूप कमी असणार आहे का तेही डिक्लेअर आहे म्हणून, नाहीतर तिथेही सिंगल नाही मिळणार. तुम्हाला 60 धाबा केल्या गेल्या आहेत, 61 धाबा करायचे आहेत. तुमच्या मनामध्ये इतकं टार्गेट पाहिजे की षटक क्रमांक पहिला हाताळत असताना हेमंत सोकांडेने 1 धाव दिली होती, 4 गडी बाद केले होते. तदनंतर देखील जर धाबा येऊ शकतात तर निश्चितपणे तुमच्यामध्ये देखील ती क्षमता आहे त्या धाबा चेस करण्याची. तुम्हाला मात्र इतक्यात माघार घेऊन किंवा स्वतःला थांबून चालणार नाहीये. तुम्हाला मात्र प्रयत्न चालू ठेवावे लागतील आणि विजयाकडे वाटचाल मात्र चालू ठेवावी लागेल. राजेशजी मडके सर अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. सलामीला आलेले फलंदाज, त्यांच्याकडे देखील एक ॲज अ चांगले बॅटर म्हणून बघितलं जातं. ती नेक्स्ट बॉल. यावेळी पॉईंटला त्यावेळी बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, घोषांकित क्षेत्रात गेलाय. एक सिंगल मेल. आधी मडकेचं हे षटक. एक चेंडू अजून शिल्लक आहे. 8 धावा खर्च केल्यात. सर 15ची गरज आहे प्रति षटकामागे, आल्यात फक्त 8.
राजेश मडके सर या बी एक सिंगल 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 आणि अतिशय वेगवान घेतली सिंगल. षटक संपले. राजेश मडके सर स्ट्राईक घेऊ इच्छित होते आणि ती स्ट्राईक त्यांच्याकडे राहील दुसऱ्या षटकासाठी. पाहूया कोण येतोय दुसरं षटक घेऊन. नो डाऊट आतिश भांडे. सर आकर्षित करतोय समोरच्या बिल्डिंगवर असलेला फ्लेक्स धर्मवीर आनंदजी दिघे साहेब जन भाईंचं त्या ठिकाणी होतं. आणि या मैदानावर या प्रकारच्या स्पर्धा अतिशय पहिला चेंडू राजेश मडके सर फक्त बॅट फिरली चेंडू निघून गेलाय. कॅश प्राइजेस वाढतात त्यांना माहिती आहे. हॅट्रिक घेणं आतिश भांडे 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागले बाबा हॅट्रिकसाठी. 500 ऑलरेडी जमा झालेत अकाउंटला. आधीच्या अकाउंटला 1000 2 विकेट्स आहे. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक येतील का चेंडू खाली. अंदाज अपना अपना क्या बात आहे सर. किती कौतुक होईल. हा क्षेत्ररक्षक उभा कुठे आहे आणि त्या पॉईंटवरून इतकं धावत येऊन हा झेल पकडलाय आणि हेच मुवमेंट खऱ्या अर्थानं आपल्याला सामन्यात घेऊन येत असतात. निश्चितच तुम्हाला मात्र चेंडू कुठे आहे रनअप किती घ्यायचं आहे कुठे तुम्हाला स्वतःला थोडंसं थांबवायचं आहे स्लो करायचं आहे. चेंडूला गॅदर करत असताना देखील आपण पाहिलं तर रनिंग झेल मात्र कठीण ठरत असतात. त्यावेळेस तुम्हाला मात्र रनअप घेतल्यानंतर चेंडूवरती पोहोचल्यानंतर थोडासा रनअप कमी करून तुम्हाला चेंडूमध्ये गॅदर करणं हा झेल टिपणं खूप कठीण झेल होता. परंतु जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय आदी मडके याच्या माध्यमातून. सर मैदानाच्या आतमध्ये डबल यस सनी सोकांडे. संघर्ष खूप सारा उरलाय मात्र सामन्यात अजूनही आहेत अटगाव. कारण जर 4 गडी गमावून जर गोटेकर संघ 60 धावांपर्यंत पोहोचला. सनी सनी सोकांडे जाऊ दिले चेंडूला. सर खरं तर खूप लक्ष अवघड करत चाललेत टीम झेंडा स्पोर्ट्स अटगाव. दिवसभरातील दोन्ही संघांची मेहनत आणि किसकी मेहनत रंग लाएगी येणारे काही चेंडू सांगतील. आतापर्यंत 1.3चा सामना कंप्लीट झाला आहे. धावफलकावरती केवळ 9 धावा आल्या आहेत. 3 गडी बाद झाले आहेत आणि जो फुटवर्कला जर बघायला गेलात तर तितकासा चांगला पाहायला मिळत नाही आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न केला जातो. मोठे फटके मारण्यासाठी बॅट अतिशय ती पाहायला मिळते आतिश भांडेच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतून. सनी सोकांडे त्या ठिकाणी फ्रस्ट्रेट आहे. ताण प्रेशर त्या ठिकाणी फील करतोय कारण धावा 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 त्या ठिकाणी खूप सारे आहेत. अजूनही धावफलकावर केवळ 9 धावा आणि सर आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. 1 विकेट घेतली आहे. शेवटचा चेंडू निर्धाव आला तर मिडन ओव्हर होऊ शकते. या संपूर्ण सिरीजमधला पहिला विकेट मेडनही येईल. हॅट्रिकही झाली या अगोदर प्रीतम जोशीनं घेतली. डबल विकेट मेडनची संधी आहे. डबल विकेट मेडन येस आतिश भांडे या षटकात 2 गडी टिपलेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि पहिलं डबल विकेट मेडन या स्पर्धेतलं. दोनही रेकॉर्ड पाहिले तर प्रीतम जोशीनं या सिरीजमधलं हॅट्रिक विकेट कंप्लीट केलंय तर मेडन षटक टाकण्याचा बहुमान आतिश भांडेला मिळतोय तोही डबल विकेट मेडन. गोलंदाजी एंडला परिवर्तन पाहायला मिळालं. थोडं मनीष लहाने सिरीजमधला पहिला सामन्याचा मानकरी. यावेळी स्ट्रायकर एंडला प्रफुल्ल पॉवरफुल कामगिरी करेल का. हो हो यावेळी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला स्वयंसेवक धावत धावत जा आणि तो चेंडू घेऊन या. स्वयंसेवकांची धावाधाव पाहायला मिळते. कोण घेऊन येईल हा चेंडू स्पर्धा लागली आहे. तत्पूर्वी चेंडू नवीन दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मनीष हा चेंडू घे. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो वेळ होतीये. सूर्य देवता मावळतीकडे चालली आहे. बॅड लाईट सुरू झाली आहे. धावफलकावर सातत्यानं धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय.
दुहेरी धावसंख्या 10 धावा. यावेळी कट केलाय, ऑन साईडला चेंडू जातोय आणि आवाक्या बाहेर चौकार. आतिश भांडे लेझी एफर्ट्स पाहायला मिळाले मित्र. क्रुशियल मुवमेंटला जर असं झालं तर पूर्ण मैदानातून तुझ्याकडे सगळ्यांनी पाहिलं असतं. आता मात्र त्यांना माहिती आहे खूप साऱ्या धावा आहेत, शिल्लक आहेत आणि म्हणून कदाचित हा लेझी एफर्ट्स त्या ठिकाणी इग्नोर केला गेलाय डगआउटकडून आणि प्रेक्षकांकडून. सर खऱ्या अर्थानं तिथं जर बघायला गेलं तर रस्ता आहे, थोडासा चढावा आहे, त्या ठिकाणी चेंडूला उंची मिळाली आणि त्या अनुषंगाने हा चेंडू मात्र आतिशच्या डोक्यावरनं निघून गेला. त्यावेळेस एफर्ट चांगला होता परंतु चेंडू आवाक्या बाहेर आणि चौकार आलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू जातोय, गॅदर करून थ्रो केला जाईल. दरम्यान सिंगल. इक्वेशन बघायला गेला तर 9 चेंडू 46 धावांचं इक्वेशन राहिलंय, पॉल्ट रनचं इक्वेशन. आता मात्र थोडासा खूप दूरवर गेलेला हा सामना पाहायला मिळतोय. थोडासा नाही तर जास्तीचाच झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाचा जसा हेमंत चोकांडे बाद झाला त्यानंतर पूर्णपणे थांबवलं गेलं. यावेळेस उडवलाय चेंडू, झेलसाठी संधी आहे. चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावर निघून गेलाय, सीमा रेषेपार ठोकलेला हा तडाखा 4 धावांसाठीचा चौकार आलाय. सर असं म्हणतात ओस की बुंदो से प्यास नाही बुझती. दवाच्या पाण्यानं काय तहान भागणार आहे. 1-1 2-2 धावा नाही तर षटकार चौकारांची बरसात करावी लागेल टीम झेंडा स्पोर्ट्स. आणि सर असं देखील म्हटलं जातं की ज्या वेळेस तुम्हाला सुईनं काम होत नाही त्यावेळेस तलवारीची गरज असते. आता मात्र तलवारीची गरज आहे कारण धावा 42 बनवायच्या आहेत, चेंडू राहिले 8. जयेश नारेगरा आणि पंकज डिंगोरे सातत्यानं कॅच प्राईज, सातत्यानं विकेट्स यावेळी येतील का. ओहो 2-2 क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी झेल झाला ड्रॉप. मात्र तितकं काही प्रेशर येणार नाही माहिती आहे. टार्गेट खूप पुढे चाललंय, टार्गेट आवाक्या बाहेर निघून चाललंय टीम आटगाव संघाच्या. मात्र दोघे कॉलिंग महत्वाचं आहे मित्रांनो. मी तर म्हणेल आधी देखील पोहोचला होता चेंडूवरती परंतु हा झेल गणेश डिंगोरेचा होता तर तो आधी चेंडूवरती आला आणि निश्चितपणे कॉलिंग यावेळी झाली नाही आणि झेल मिस झाला. येस हो यावेळी झेल होऊ शकतो का. यावेळी संधी आहे, संधीचं होईल का सोनं. पुन्हा 2-2 आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. काय घडतंय सर. असं म्हणतात ना खिशात जास्त पैसे असले म्हणून उधळून काय फायदा नाही आहे. एक धावा जास्त आहेत मित्रांनो पण कुठेतरी तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील प्रेक्षकांसमोर जात असतो आणि म्हणून प्रत्येक सामना त्याच विगॉरनं त्याच उत्साहानं खेळणं गरजेचं आहे. धावफलकावर परिवर्तन. सर मी तर म्हणेल की ज्यावेळेस तुम्ही झेलवर येता तुम्हाला माहिती असतं का झेलपर्यंत आपण पोहोचू शकतो, हा झेल माझ्यासाठी होऊ शकतो, त्यावेळेस तुम्ही कॉलिंग का देत नाहीत. मी तर म्हणेल की ज्यावेळेस तुम्ही कॉलिंग देता त्यावेळेस स्पष्ट होतं की हा झेल तुला घ्यायचा आहे. सांगू शकता की हा झेल माझा आहे मी घेतो, परंतु असं काही घडत नाही आणि या चुका मात्र वारंवार क्रिकेटमध्ये. हो यावेळी हलक्या हातानं शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सातत्यानं मिसफील्ड. काय घडतंय टीम गोटेकर बी या ठिकाणी जवळ अशा संपुष्टात येत आहेत टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव. हेमंत चोकांडे मित्रा असं घडतं क्रिकेटमध्ये. आम्ही सातत्याने सांगतोय इट्स अ पार्ट ऑफ गेम ओनली अँड यू हॅव टू कमिंग आउट ऑफ द गेम. त्यातून बाहेर पडावं लागेल. ओ यावेळी लेग स्टिकला सोडून हा चेंडू गेलाय. उभांतरची धाव. नेक्स्ट बॉल. एक मनाला आनंद देणारा प्रेक्षकांना आनंद देणारा हा षटकार आहे. 6 धावा. या पलीकडे झेंडा स्पोर्ट्स आटगाव जर पाहिलं इक्वेशन 29 धावा 3 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. नेक्स्ट फॉर्मॅलिटीज रिमेनिंग या सामन्यामध्ये आणि जवळ क्वालिफिकेशन टीम श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी they are about to qualify in the 4th day of late शरद भांडे मेमोरेबल ट्रॉफी 2026. उद्या मात्र संध्याकाळी
बहारदार खेळ पाहायला मिळेल. सेमीज आणि फायनल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक रवी. ओ माय गुडनेस, झेल किती सुटले, मिसफिल्ड किती झाल्यात. प्रेक्षकांनी मोजल्यात बरं का, तुम्ही विसरू नका, प्रेक्षकांनी मोजल्यात. डाय हार्ट फॅन्स आहेत, ते म्हणत असतील अरे काय तुम्ही जिंकायला आलेत म्हणून झेल सोडतात की काय. यावेळी सामना समाप्त केला जातोय. आतिश भांडे, चला. हॅलो.